गेला का फोन? अरे जायचं मला बोलवलंय. काय होतंय काय? खबर करा पुढे जा बस का योगेश पलीकडे बसून सांग रे. योगेश इशारा निघाला. आणि मी हे पाहत असतो ज्यावेळी वस्तीमध्ये फिरत असतो त्यावेळी सकाळी घरातला स्वयंपाक आवरून मुलांचा आवरून ती बाई धावत अगदी जशा मुंबईमध्ये लोकल पळत असतात त्या 2 पायाची लोकल त्यांची चालत असते. तिथं 4-6 घरातलं काम करत असतात. दुपारचा डबाही बरोबर असतो. कुठल्या मालकीने थोडंफार खायला दिलं तर खातात आणि संध्याकाळी 4-5 वाजता घरी परततात आणि परत चुलीत त्याला घुसावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. पण जसं आता मंजूताई म्हणाल्या की हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आता सावित्रीबाई फुलेचा ह्या काय अडचणी नव्हत्या का? त्यांना घर नव्हतं का? त्यांना संसार नव्हता का? तर ह्या सर्व गोष्टी ह्या जबाबदारीतून पार पाडून देखील आज जो हा समुदाय जमा केलेला आहे तर ही कृतज्ञता आपण व्यक्त करूया की सावित्रीबाई फुलेने आज आपला उद्धार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे स्वतःचाच उद्धार आपणच करला पाहिजे. संघटना सर्वसमिती संघटना असेल, विविध संघटना असतील, त्या मार्गदर्शक आहेत. ते मार्ग दाखवण्याच्या मार्गाने आपण वाटचाल करायची आहे. तर यानंतर मी विनंती करीन तर भारती दळवीताईंना मी विनंती करीन की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. मी भारती दळवी बोलते. धुळ्यावरनं पुण्यावरून आले त्यांचं मी स्वागत करत आहे. त्यामुळे मी जास्त काही मला बोलता येणार नाही पण थोडंफार बोलायचा प्रयत्न करते. परिचय म्हणजे आमच्या ज्या काळाजोगीच्या बायका ज्या आहेत त्या आम्ही कधी एकत्र येत नाहीये. फक्त आम्ही जे काय असतो फक्त आम्ही माझं बोलतो. इथे पुढे येऊन कोणाची बोलायची वेळी होत नाहीये. त्यामुळे मी त्यांची विनंती करते त्यांनी इथे येऊन बोलावे 2 शब्द. त्या माझ्याकडे चांगली आणि व्यवस्थित बोलतील. मला जास्त काय बोलता येत नाही, त्या खूप छान बोलतील. शिंदे पवार त्यांना विनंती आहे त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे.
आणि लाजायचं नाही. काळा चौकी नाही, काळा चौकी. काय गाणं म्हणायचं का? सालानंतर 15-20 वर्षे सुद्धा झाली. हॅलो हॅलो हॅलो, कृपया आझाद मैदानातून जे लोक कार्यक्रमाकरिता जमलेले आहेत तुम्ही कृपया मैदान खाली करावे. हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्ही तुम्हाला नम्र विनंती करत आहोत. कुठे का नाही